तर नमस्कार बहिणी भावांना, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आज स्पेशल व्हिडिओ आणलाय ना, तो खास बहिणींसाठी आणलाय बरं का। म्हणजे ज्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या घरातल्या कशा ठेवायच्या किंवा वायपट न जाता खराब न होत्या किती दिवस ठेवल्याच्या नंतर चांगलेच राहतील, आज ह्याचा व्हिडिओ घेऊन आले बरं का। म्हणजे ज्या आपल्या घरातल्या वस्तू असतात काय काय, आता तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात अशा बऱ्याच वस्तू असतात घरात की त्या खराब होतात। आता त्यातलेच एक वस्तू मी तुम्हाला इथं लगेच दाखवते। त्याच्याच वस्तू म्हणजे हे खोबरे, बघितलं का। तर हे खोबरे आहे आपल्या इथं। तर अशा घरातल्या ज्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत त्या न खराब होता आपण कशा घरात ठेवायच्या। म्हणजे आता बघा तुम्ही, इथं मी रवा पण घेतलेला आहे बरं का। जो रवा असतो आपण शिरा करत असतो तो रवा आहे। आणि त्याच्यानंतर इथं मी तुरीची मुगाची डाळ पण घेतलेली बरं का। तर ह्याच्यात बरेच वेळेस काय होतं माहिती का, ह्या कडधान्यांना बारीक मसुकिडे लागतात, तर ते पण लागणार नाहीत आणि हे 100% खरं होणार आहे बरं का। तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला करायचे म्हणजे लय काय मोठी प्रोसेस नाही, एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सोपी म्हणजे एकदम सोपी। फक्त ही वस्तू उचलून दुसरीकडे ठेवायची, ती कोणत्या जागी ठेवायची ना ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे जिथं आपण ठेवत असतो नेहमी, आता प्रत्येकाच्या घरी गेल्याच्या नंतर आपण बघत असतो की किचनमध्ये समोर अशा डाळी ठेवलेल्या असतात बरण्यांमध्ये भरून। तर आपल्याला काय करायचं माहिती का, फक्त त्या बरण्या उचलून आपल्या वेगळीकडे ठेवायच्यात। आता ती जागा कोणची जिथं आपण ठेवणार आहे ती तुम्हाला सांगणार मी ह्या व्हिडिओमध्ये, ती बघायची तुम्हाला ती कोणची जागा आहे। तिथं आपण सगळ्या डाळी परत हा रवा ठेवणार, त्यात जाळ्या आळ्या लागू नाही म्हणून। किती दिवस ठेवल्यानंतर खोबरं कुठं ठेवायचं, त्याच्यानंतर कसं असतं माहिती का, आता पावसाळ्यात आपण महिन्याचा किराणा भरताना आपण खोबरं भरतच असतो आणि त्या टायमिंगला खोबऱ्याला सुद्धा आतनं एकदम बुरशी लागत असते, खराब होत असतं। आणि ती बुरशी नाही लागू म्हणून, खराब न हो म्हणून, आणि खाल्ल्याच्या नंतर असं कडूपणा पडतो त्या खोबऱ्याला। म्हणजे तोंडात टाकला का लगेच तोंड पण आपलं कडू कडू पडतं, इतका कडवटपणा त्या खोबऱ्याला आलेला असतो। तो न येण्यासाठी आपल्याला एकदम सोप्या पद्धती येतं त्या फॉलो करायच्यात। त्याच्यानंतर बघा काहीच आपल्या घरातल्या वस्तू खराब बी होणार नाहीत। तर तेच मी आज तुम्हाला सांगते इथं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं खोबरं घेतलेलं आहे, आता त्या खोबऱ्याचं काय करायचं ते दाखवते मी तुम्हाला, चला। तर तुम्ही बघू शकता इथं मी खोबरं घेतलेलं आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे ते आपण बघूया बरं का। तर आपलं ज्या टायमिंगला आपण खोबरं आणून ठेवतो आणि खराब होतं, त्यामुळे आता आपण काय करत असतो, पावसाळ्याचे दिवस लागल्याच्या नंतर सहसा आपण घरात खोबरं आणतच नाही, जेवढं लागतंय पावशेर आतपाव तेवढंच खोबरं घेऊन येत असतो, कारण की खराब होतं म्हणून। त्यामुळे काय करायचं, ही जी ट्रिक आपण वापरली ना त्याच्यानंतर आहे ना, किती तुम्ही 2-2, 3-3 किलो जरी खोबरं घरात आणून ठेवलं ना तर कधीच खराब होणार नाही। तर आपल्याला असा सुती कपडा घ्यायचा आहे बरं का, आणि त्याने आपल्याला खोबरं आतल्या साईडने पुसून घ्यायचं स्वच्छ एकदम। जे आतल्या साईडनेच खोबऱ्याला बुरशी लागत असते ती बुरशी लागणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं एकदम स्वच्छ असे हे खोबरं सगळं पुसून घ्यायचे। एक 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 करून सगळंच खोबरं आपल्याला इथं पुसून घ्यायचे। आणि आपला हा जो व्हिडिओ आहे ना तो सगळीकडे शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाच कळन ह्या ज्या घरातल्या उपयोगी जे गोष्टी असतात, रोज आपण उपयोग करत असतो त्या गोष्टी सुद्धा आपल्याकडनं खराब होतात, त्या इथनं पुढं होणार नाहीत खराब। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कोणची ट्रिक वापरायची घरातली जेणेकरून आपल्या घरातल्या वस्तू खराब होणार नाहीत ते बघायचं आपल्याला इथं। तर इथं मी दुसरं बी खोबरं पुसून घेतलंय, सगळं खोबरं आपल्याला असंच पुसून घ्यायचंय बरं का। आणि ही ट्रिक तुम्ही एकदा वापरली ना त्यानंतर कधी पण तुम्ही खोबरं आणल्याच्या नंतर जसं मी आज खोबरं ठेवणार आहे ना सेम खोबरं तुम्ही तसंच ठेवणार, हे 100% गॅरंटी आहे बरं का। कारण की एकदा जर आपण ही ट्रिक वापरली आणि आपल्या घरात खोबरं आहे ते जर खराब नाही झालं तर आपण कधी पण असं म्हणजे गोष्टी करत असतो ज्या वस्तू आपल्या घरातल्या खराब नाही होण्यासाठी। मग आपण आता जर ही गोष्ट वापरली आपलं खोबरं नाही खराब होण्यासाठी, तर इथनं पुढे आपण तसंच खोबरं ठेवणार जसं आज मी ठेवून दाखवणार तुम्हाला। आपण तर नेहमीच असं डब्यात सहज टाकून देत असतो खोबरं, आणि बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का, आता कोण कोण म्हणतं नाही का खोबरं डब्यात ठेवूच नका मग खराब होतंय, तर बाहेरच ठेवा। तर बाहेर आपण ठेवू शकत नाही, कारण की आपल्या घरात झुरळ पाली उंदीर असतातच, आणि मग खोबरं असंच उघडं ठेवायचं कुठं पण, त्याच्यानंतर त्या पाली फिली हिंडून जाणार, ते काय आपल्याला कळणार आहे का त्या पाली फिली फिरून गेलेल्या। आणि बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का, असं आपण ठेवणारच आणि ज्यांच्या घरात पाली पण झुरळ पण उंदीर पण नाही तर त्यांच्या घरातले बी मी सांगते की जर आपण खोबरं असंच ठेवलं तर हवेने ना, हे आता घरात तर ऊन येत नसतं पण हवा येत असते, आणि त्या हवेने हे सगळं खोबरं वाळून जातं। आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला ज्या टायमिंगला भाजीला
कापून टाकतो आपण, त्या टायमिंगला मिक्सरमध्ये हे लवकर बारीक होत नाही, मिक्सरचं भांडंही तुटतं. त्यामुळं उघडं खोबरं ठेवायचंच नाही, सरळ आपल्या डब्यात भरून ठेवायचं. आणि जसं मी ठेवणार आहे आज खोबरं तसंच ठेवायचं आपल्याला खोबरं. तर खोबरं अगोदर पुसून का घ्यायचंय की जी बुरशी लागते खोबऱ्याला आतल्या साईडने ती बुरशी नाही लागू म्हणून आपल्याला इथं खोबरं पुसून घ्यायचंय. आणि आपण आहे ना वाळायला खोबरं आणलं ना तर ते चांगलं राहतं. पण आता पावसाच्या दिवसात आपल्याला वाळायला खोबरं कुठंच भेटत नाही, म्हणजे दुकानातच भेटत नाही. दुकानातच असे वल्ले खोबरं येतं बरं का. आणि भरपूर जणांची चॉईस असते. आता आणताना मी कधीच असं एकदम खडंग वाळायला खोबरं घेऊन येत नाही, कारण की ना मला तसं आवडतच नाही. आता हे जर आपण असं जास्त वल्ले जरा खोबरे आणले ना तर त्या टाईमला आपण मिक्सर लावल्याच्या नंतर बघा ह्यातनं सगळं ह्या खोबऱ्यात नाही ना तेल बाहेर निघत असतं. आणि जे वाळायला खोबरं असतं ना त्यातनं अजिबात तेल निघत नाही बाहेर. त्यामुळं मला तसं आवडतच नाही खोबरं वाळायला आणायला, म्हणून मी असंच आणते. तर आता तुम्ही बघू शकता बरं का, एकदम नीट बघा आपले जे खोबरं आपण साफ केलंय कपड्याने ती किती घाण निघालेली खोबऱ्यातनं. जी बुरशी लागते ना ती ह्याच्यामुळे लागत असते, त्यामुळे आपल्याला खोबरं अगोदर स्वच्छ करून घ्यायचंय. तर ही पाटी मी साईडला ठेवून देते आणि खोबरं आपण इथं असं ठेवून घेऊया. आणि आपल्याला डब्यात खोबरं ठेवायचंय बरं का, असं उघडत ठेवायचं नाही, डब्यातच ठेवायचं. आणि डब्यात ठेवून सुद्धा खोबरं आपलं खराब होणार नाही. त्यासाठी काय करायचं ते सांगते आता मी तुम्हाला इथं. तर हे असं खोबरं ठेवून घ्यायचं एखाद्या ताटात किंवा पाटीमध्ये. असं खोबरं ठेवल्याच्या नंतर आणि अख्खे जे गोलगोटे असतात ना तसे ठेवू नका, असे अर्धे करूनच ठेवायचे बरं का आपल्याला. तर आता आपल्याला इथं हे बघू शकता तुम्ही काय आहे हे, तर ही तुरीची डाळ आहे. आपल्या तुरीची डाळ वापरायची. आता आपल्या घरात भरपूर अशा डाळ असतात, मुगाची असते, हरभऱ्याची असते, मटकीची असते आणि इडलीसाठी आपण उडदाची डाळ पण घरात आणून ठेवत असतो. तर त्या डाळ आपल्याला घ्यायच्या ना, तर आपल्याला इथं तुरीची डाळ घ्यायची आणि एकदम थोडी थोडी एवढी एवढी फक्त आपल्याला ह्या खोबऱ्याच्या वाटींमध्ये टाकून द्यायची. ह्याने आपलं किती दिवस घरात खोबरं राहून द्या अजिबात खराब होणार नाही खोबरं. हे सगळ्या वाट्या अशा भरायच्यात आपल्याला. तर सगळ्या वाट्यांमध्ये भरलेले आपण बघा, इथं पण दिसत असेल तुम्हाला. तर थोडं थोडं टाकायचं आहे. आता तुम्हाला अंदाज सांगते बरं का, आता तुम्हाला हाताने कळालं नसेल तर सांगते. जो आपला पोहे खायचा जो चमचा असतो ना ते एक एक चमचे फक्त आपल्याला तुरीची डाळ ह्या सगळ्या खोबऱ्यात टाकून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपण कोणत्याही डब्यात ह्याला, म्हणजे प्लॅस्टिकचा असू द्या किंवा स्टीलचा डबा असू द्या आपल्या घरातला किंवा जेलमरचा असू द्या, आपण कोणत्याही डब्यात खोबरं ठेवू शकतंय. अशी तुरीची डाळ फक्त खोबऱ्यांमध्ये टाकायची. आणि ज्या टाइमला आपण डब्यात ठेवणार आहे त्या टाइमला डब्यात सुद्धा असा तुरीच्या डाळीचा थर टाका एक फक्त डब्यात सगळीकडे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हे खोबरं ठेवून द्या, अजिबात खोबरं खराब होणार नाही. आता दुसरी एक वस्तू सांगते, म्हणजे दुसरी ट्रिक सांगते आपल्याला, ज्या आपल्या ह्या घरातल्या ज्या डाळी असतात ना त्या खराब होणार नाहीत. त्यासाठी आता मी तुम्हाला सांगते. फक्त तुम्हाला मी म्हणलेलं की ह्या जागेवरून उचलून ह्या जागेवर मांडायचे, एवढंच आपल्याला करायचं. आता ती काय ते मी तुम्हाला इथं सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, ज्या टाइमला आपण डाळी घेऊन येतात ना किराणा मालाच्या दुकानातनं, त्या टाइमला आपल्याला ह्या डाळी आहेत ना एक चाळण घ्यायची आणि त्या चाळणीतनं चाळून घ्यायचं. म्हणजे जी आपण गहू चाळायची चाळण असते छोटीशी, त्याच्यात आपण वड्या उकडत असतो, ती चाळण घ्यायची आपल्या इथं. आणि त्याच्यातनं ह्या डाळी सगळ्या चाळून काढायच्यात, म्हणजे जेणेकरून थोडीशी घाण असते त्यात ती घाण सगळी निघून जाणार आहे ह्या डाळींच्या ह्याच्यातनं. आणि त्याच्यानंतर परत अशीच कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवायचं. ह्याला डब्यात पिब्यात का ठेवायचं ना, अशी कॅरीबॅगमध्येच असते. आता डबे तर सगळ्यांच्याच घरात असतात, डबे नसतात असं नसतं, पण डबे असले ना तरी पण तुम्ही अशा कॅरीबॅगमध्ये ठेवा, कारण की डब्याने जास्त ठेवता येणार नाही आणि कॅरीबॅगने ठेवली तर जास्त आपल्याला डाळी ठेवता येत नाही. आता ते कुठं ठेवायचं ते सांगत नाही मी लगेच तुम्हाला, डायरेक्ट दाखवते कुठं ठेवणार आपण ह्या डाळी. त्यामुळं डब्यात ठेवण्यापेक्षा ना डब्बा, म्हणजे आपण डब्यात जरी डाळी ठेवल्या म्हणजे छोट्या छोट्या बरण्यात आणि त्या बरण्यात तिथं ठेवले तर अडचण होईल. मग अडचण न होण्यापेक्षा असे कॅरीबॅगमध्ये भरा आणि ठेवा. आता ते कुठे ठेवायचं सांगते. त्यानंतर हा जो रवा असतो तर ह्या रव्याला पण आपल्याला काय करायचं, आपण चाळण मारून जरी ठेवली ना रव्याला तरी सुद्धा काय होतं माहिती का, हे चाळल्याच्या नंतर सुद्धा रवा आपण घरात ठेवल्याच्या नंतर लेतले 15-20 दिवस हा रवा चांगला राहू शकतो. त्याच्यानंतर जास्त दिवस रवा चांगला राहत नाही, त्याच्यात लगेच बारीक बारीक आळ्या जाळ्या व्हायला चालू होतात. आणि आपल्याला जॉबला जायच्या टायमिंगला आपण पटकन रवा घेऊन
नीट करत बसावं लागतं. पटकन रवा घेऊन आपण डायरेक्ट शिरा किंवा उपीट बनवू शकत नाही, त्या नीट करत बसावं लागतं, त्यातल्या जाया आया काढावं लागतात. तर आता तशी करायची काहीच गरज नाही आपल्याला. फक्त ह्या रव्याला आहे ती पण कुठे ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते. तर चला आता आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना कुठं कुठं ठेवणार ते बघू. आता मी अर्धा किलो आणते, कारण की आम्ही जास्त वरण भात खातच नाही, त्यामुळे मी डाळ फक्त अर्धा किलो घेऊन येत असते. तर ही आपली मुगाची डाळ आहे बरं का. त्यानंतर ही तुरीची डाळ आहे, हा आपला रवा आहे, आणि ही जी आहे ती मटकीची डाळ आहे. कधी तर मी मटकीची डाळ करत असते, मटकीची डाळ पण जास्त आम्ही काही खात नाही, त्यामुळं मटकीची डाळ म्हणजे आम्ही कडधान्य ते जरा कमी प्रमाणात खातो, पालेभाज्या जास्त आवडतात आम्हाला. आम्ही दररोज पालेभाजीचा वापर आमच्या जेवणात होतोच बरं का, त्यामुळे आम्ही पालेभाजी जास्त खातो, डाळ कधी तर खातो. आता ही आहे ती मटकीची डाळ आहे, तर ही मटकीची डाळ आहे ना मी शापूची भाजी टाकायसाठी आणत असते, आणि कधी आमटी करून खाऊ वाटले तर आमटी बी करत असते ह्याची. तर ही मटकीची डाळ आहे आपली. त्याच्यानंतर ही पण दुसरी मुगाची डाळ आहे बरं का, आणि ही बघू शकता तुम्ही. तर ही उडदाची डाळ आहे. तर ही उडदाची डाळ मी इडलीला वापरते, त्यामुळं थोडीशी चाललेली होती, कधी तर आम्ही इडल्या करतो त्यामुळं इडल्यांना ही वापरत असते. तर आपल्याला जी पण आपल्या घरात डाळ असते, मुगाची डाळ असो, तुरीची डाळ असो, हरभऱ्याची डाळ असो, त्याला इथनं पुढं भुंगे किंवा मसूर किडे अजिबात लागणार नाही बघा. आता भुंगे एकदम नाजूक असतात बघा, छोटे छोटे असे तांबडे तांबडे कलरचे असतात बघा, ते लागतात, ते पण लागणार नाही. मसूर किडे सुद्धा लागणार नाही, आणि जाळ्या तर अजिबात लागणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय ट्रिक वापरायची ते बघूया चला. तर आता आपल्याला जे डाळी मी आणलेल्या आहेत त्या आपल्याला इथं ठेवायच्यात. आता हे काय तुम्हाला तर ओळखू आलंच असन, हे काय वस्तू आहे त्यात आपण ह्या डाळी ठेवणार आहे. तर हा आहे ना काय वस्तू आहे, आणि ती तुम्हाला कळालीच असन बरेच जणांना, किंवा कळाली पण नसून कुणाकुणाला. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या कोपऱ्याला इथं अशी डाळ मांडून घ्यायची. त्याच्यानंतर ही दुसरी पण डाळ आपल्याला इथं शेजारी मांडून घ्यायची. त्यामुळे मी म्हणलेलं बरं का की आपल्याला इथं बरणी किंवा डब्यांचा वापर करायचा नाही, आपल्याला कॅरी बॅगचाच वापर करायचा आहे. कॅरी बॅगमध्ये डाळी ठेवून आपल्याला इथं ठेवायच्यात, जेणेकरून ही जागा आहे ना ती कमी लागल. आता ही आपण ह्याच्यावरती ठेवून घेऊया, आणि इकडे ही डाळ ठेवून घेऊया. आता जो रवा आहे ना तो इथं मी जागा ठेवली रव्याला, तर रवा आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता बरं का, इथं रवा ठेवलेला आहे आणि इथं सगळ्या डाळी ठेवलेल्या आहेत मी. तर हे कशात ठेवलेलं आहे ते पण सांगते. आणि इथं पण बघू शकताय तुम्ही, इथं पण छोले आहेत, आणि इथं आहे मूग आहे, हरभरा आहे. तर हे मूग, हरभरा, छोले हे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवत असते. आता तुम्हाला कळालंच असेल, फ्रीज आहे आपला, तर हे फ्रीजमध्ये ठेवलेले बघा. काय होतं माहिती का, आपण भाजीपाला तर फ्रीजमध्ये ठेवतच असतो, भाजीपाला पण ठेवायचा फ्रीजमध्ये, आणि जे कडधान्य असतात ना आपले ते पण आपण इथं फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. तर आता मी फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये डाळ ठेवत होते ना, त्या टाईमला मी फ्रीज बंद केलेला होता, म्हणजे फ्रीजचं बटन मी बंद केलेलं होतं. तर हा आपला फ्रीज आहे. तर बघितलं का बहिणींनो, ज्या डाळी मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या सगळ्या डाळी रवा मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. आणि खोबरं होतं आपल्या घरात, जे खोबरं आपण ठेवत असतो ते खोबऱ्यात आपल्याला स्वच्छ खोबरं पुसून त्यात एक चमचा, जे पोहे खायचे चमचे असतात ना ते एक चमचा तुरीची डाळ आपल्याला टाकायची. दुसरी कोणची डाळ टाकू नका, फक्त तुरीची डाळ टाका. कितीही दिवस खोबरं ठेवलं तरी त्याला बुरशी चढणार नाही, खोबरं अजिबात कडू लागणार नाही. किती दिवस ठेवलं तरी हाय तसं राहणार आहे बरं का. आणि ज्या आपल्या डाळी पण आहेत ना त्या फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर तुम्ही कंप्लीट 1 वर्ष जरी ठेवलं ना, तर 1 वर्षाने मला कमेंट करून सांगा की ताई मी 1 वर्ष डाळी ठेवल्यात फ्रीजमध्ये. म्हणजे तुम्ही फक्त परीक्षा घेण्यासाठी काय ना, माझी 1 वर्ष तुम्ही वाटीवर काय ना डाळ ठेवून द्या फ्रीजमध्ये. 1 वर्ष जर ठेवलं तर 1 वर्ष सुद्धा त्या डाळीला काय होणार नाही, 100% गॅरंटी माझी. कारण की हे मी स्वतः करते, त्यामुळे तुम्हाला सांगते की माझ्या जेवढ्या पण डाळी असतात त्या मी फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून हरभरे डाळी जेणेकरून खराब होणार नाही, त्याला कसलाही मसुकिडा लागणार नाही. आणि जे आपले मसाले असतात ना, म्हणजे आपण चिकन मसाला, बिर्याणी मसाला, घरकुल जे गरम मसाले असतात ना ते पण आपण भाज्यांना वापरत असतो, ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यांना पण आतमधनं अशी जी जाळी लागते ना भरपूर दिवस, आपण पॅकेट खोलल्याच्या नंतर बंद करून पॅकेट ठेवत नाही, आणि पॅकेट खुल्लं ठेवल्यामुळं त्यात हवा जाऊन आहे ना त्यात बारीक अशी जाळी तयार होते. आता तुम्ही कधी पण जुने पॅकेट खोला आणि एका ताटात टाका बघा, त्या जाळी तयार झालेली असते. त्यामुळे ना ती जाळी न तयार होण्यासाठी आपण जे मसाले असतात गरम मसाले तेही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले ना तरी सुद्धा चालेल, ह्याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे बरं का. तर बहिणींनो, आज जो मी व्हिडिओ घेऊन आले एकदम छोट्या छोट्या घरातल्या ट्रिक होत्या, त्या एकदम छोट्या ट्रिक होत्या, पण त्याचा उपयोग एकदम मोठा होणार आहे बरं का, जेणेकरून आपल्या घरातल्या वस्तू काहीच खराब होणार नाहीत. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली बहिणींनो हे मला नक्की कमेंट करून सांगा.
तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.